64 कला गुणांचे अधिपती सकल गुणांचा विधाता करता कर्मिता विघ्नहर्ता श्री गणराया चरणी नतमस्तक होऊन आमच्या वाटत गावची ग्रामदेवता आई कारकाई माता श्रीदेव खंडाळेश्वर श्री सिद्धिविनायक आई वाकाई मातेला नमन करून ज्या युग पुरुषाला आपल्या उदरी जन्म दिला त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या चरणी त्रिवार अभिवादन. ज्याच्या पराक्रमाने आणि शौर्याने हा सारा महाराष्ट्र घडला आणि अखंड हिंदवी स्वराज्य उदयाला आले अशा आपल्या दैवाला शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा करून ज्याने एकी लढाई न हारता आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढून इतिहासाच्या पानावर राम राहिला परंतु हिंदू धर्म नाही सोडला. संपूर्ण शरीराचे तुकडे तुकडे झाले तरीही हिंदू धर्म नाही सोडला अशा धर्मरक्षक शिवछावा छत्रपती शाहू राजाला मानाचा मुद्रा करून शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले व ज्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला अशा सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून ज्यांनी आपल्या सर्वांना मानवाधिकार मिळवून दिला असे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी मानवंदना करून लोकशाही अण्णाभाऊ साठे तसेच आपल्या संपूर्ण हिंदू जनांना ज्यांच्या मनामध्ये हिंदू हृदय सम्राट म्हणून नाव कोरलं गेलं असे स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून श्री कालकाई देवी निमित्त मंडळ सविनय सहर्ष सादर करत आहोत. कोकणची लोककला नमन रसिक हो या कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या कलावंतांचा पात्र परिचय दिग्दर्शक सागर शिगवण अमित बरगुडे सूत्रधार दीपक वीर सुरेश शिपक निर्माता साक्षात आई श्री कालकाई माता गायक श्री ओंकार सीता कुमार प्रमोद सीता संगीत संयोजक आणि प्रकाश योजना श्री दत्तकृपा साऊंड सर्व्हिस मालगुण कीबोर्ड मास्टर स्वप्नील गोंडरे ॲक्टो बँड ओंकार कुडे ढोलकी शुभम वीर मृदुंग प्रणय हरमळे वेशभूषा सुयोग शिवक रसिक हो भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणच्या भूमीमध्ये रसिक हो गेली 6 वर्ष रसिकांच्या सेवेसाठी श्री कालकाई देवी निमित्त मंडळ सविनय सहर्ष सादर करत आहोत. कोकणची लोककला नमन रसिक हो कोकणची लोककला नमन रसिक हो कोकणची लोककला नमन. श्री कालकाई माते की श्री सत्यनारायण महाराज की श्री खंडाळेश्वर महाराज की पहिले नमन वंदू मी कोणाला पहिले नमन वंदू मी कोणाला धरणी मधेला वंदन करू नमन धरणी मधेला वंदन पहिले नमन
चला हो नमन रंगणी करूया चला हो नमन नटेश्वराला रंग देवाला नटेश्वराला रंग देवाला आळवूया सारे जण रंगणी करूया चला हो नमन 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 देवाला ग्राम देवाला नटेश्वराला रंग देवाला आळवूया सारे जण रंगणी करूया चला हो नमन रंगणी करूया चला हो नमन काल काही नवलाई तू कृपा कर आज नृत्य कर गायनाला चढू दे ग साज नृत्य कला गायनाला चढू दे ग साज नृत्य कला गायनाला चढू दे ग साज काल काही नवलाई तू कृपा कर आज नृत्य कर गायनाला चढू दे ग साज रवणात सिद्धिविनायक खंडाळेश्वरा ते रवणात सिद्धिविनायक खंडाळेश्वरा ते सारे धरूया तू चरण
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. मंडळी, आपल्या साऱ्या अवघ्या कोकणवासियांच्या आणि हिंदू जनांचा आराध्य दैवत लाडक्या गणरायाच्या आगमनाची तयारी काही दिवसांमध्येच होणार आहे आणि आपल्या समोर सादर होत आहे श्री गणरायाची आराधना. रसिक हो, आपल्या समोर सादर होत आहे गणरायाची आराधना. चला तर आपण सारे अवघे मिळून लाडक्या गणरायाला आळवणी करूया. आपण सारे मिळून लाडक्या गणरायाला शरण जाऊया. आज कार्यारंभीरणा देवा आळवूया श्री गणा. आज कार्यारंभीरणा देवा आळवूया श्री गणाले. भक्त तुझे सारे उदाया हे मोरया. छंद तुझा जडला या मना हे श्री गणा. छंद तुझा जडला या मना. आज कार्यारंभीरणा देवा आळवूया श्री गणा.
दादा जागते वाली ओ ला 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 हे 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 कोंबड्यानं बांधाई दिली पहाटली दारी कोंबड्यानं बांधाई दिली पहाटली दारी कोंबलेला गवळी दादा लागते कोंबड्यानं बांधाई दिली पहाटली दारी कोंबड्यानं बांधाई दिली पहाटली दारी झोपलेला गवळी दादा लागते वाली ओ ला 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 काही गोरे गोट्यामधुनी करण्याची गाली काही गोरे गोट्यामधुनी करण्याची गाली झोपलेला गवळी दादा जागते वाली ला 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 हे 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 कोंबड्यानं बांधाई दिली पहाटली दारी कोंबड्यानं
आठवा अवतार घेऊन तारी तो जगाला आठवा अवतार घेऊन तारी तो जगाला यशोदेचा नंद लाला बाळकृष्ण जन्माला 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 नंदगावी कृष्ण मुरारी गवळ्याचा श्रीगिरिधारी आठवा अवतार घेऊन तारी तो जगाला आठवा अवतार घेऊन तारी तो जगाला यशोदेचा नंद लाला बाळकृष्ण जन्माला यशोदेचा नंद लाला बाळकृष्ण तीन ताळ आणि सप्तपाताळ यामध्ये नित्य वास करणारा म्हणून मला वासुदेव म्हणतात. माझी देवकी माता व पिता वसुदेव यांचा विवाह होता. माझी देवकी माता व पिता वसुदेव यांची आकाशवाणी झाली. हे कंसा सावध राहा, देवकीच्या पोटी येणारा तो आठवा पुत्र हा जो काळ बनेल तोच तुम्ही श्रीकृष्ण भगवान. वळा कुंडल गौरदे. अरे हो, आज मथुरेचा बाजार 16 शस्त्र 360 गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी जाणार आहेत. यांचा रस्ता पूर्ण बंद करून यांच्याकडून आशीर्वाद केला पाहिजे. ही कामगिरी प्रथमच त्या पेंद्याला हाक मारतात. अरे पेंद्या, देवाच्या चरणी साष्टांग नमस्कार असो. आशीर्वाद असो. हातमारी कशाला? पेंद्या 16 शस्त्र गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारात जाणार आहेत. बरं, मग जाऊ दे. पेंद्या, त्यांच्याकडून दही दूध घ्यायचं आहे. असं म्हणतात? घरी घ्यायचंय? अरे लय भारी. मग काय करूया? पेंद्या, त्यांचा रस्ता बंद करा. बरं ठीक आहे, मी त्याचा रस्ता बंद करतो, तुम्ही जा गोकुळात. पेंद्या, कामगिरी झाली की मला सूचित करा, मी गोकुळात आहे. चालेल चालेल, तेवढं काय करताय, जा तुम्ही. मी याला चाय पियाला काय भरपूर कामं केली. काय तो काय हा? बरं, देवाला कामगिरी सांगितली खरी आहे ना? हसतोय. बरं, माझ्या संगतीचे सवंगडी आहेत. कुठं आंब काढायला गेले काय समजत नाही. देवाकर मांजरेकरचा आंब झालेत ना, ते काढायला गेले काय समजत नाही. त्यांना बघून येतो हा. हो सरल्या काही दिशा पहाटे प्रहरी रवी उगवला अंबरी हो सरल्या दाही दिशा पहाटे प्रहरी सरल्या
अगं ही मेली बॉयफ्रेंड जाऊन बोलत होती असेल. ए हिला बाई जाऊन सावरून बोलतो म्हणते ना. काय गं तारे? भवानी तुझा नवरा आहे ना गं घरी? ए चोमडे तुला तर बोलायला पाहिजेच का? अगं तुम्हाला काय इथे भांडायला बोलवलं का? बरं बाई नाही भांडत. पुढे काय गं करायचं? अगं तुम्हा कोणाला मथुरेची बाजाराची वाट माहित आहे का गं? नाही गं राधाबाई. बोलमध्ये मॅप लावा. अगं मग त्या खालच्या गाडीतल्या सकू मावशीला हाक मार बघ. हाक मार तिला. अगं ए चंद्राबाई हाक मारणार का गं? मी आणि हाक मारू. हाताच्या पैशाला अजिबात नाही. काला विसरली माझ्यावर कसा कसा भांडण करायचं. मी काय म्हणते चंद्राणी ते परत करून दाखव ना. कसा कसा आहे कसा कसा. अगं ए राधे या बाईला भालका बिंदू कर बघ. कसा कसा मध्ये. अगं ते सगळं राहून दे बाजूला. मी हाक मारते बघ. मावशी अगं ए मावशी. काय गं पोरीला? अगं मावशी आम्ही की नाही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारात चाललो होतो.
तुला माहिती ना ग वाट मावशी? हो मला माहिती आहे. हा मग चला जाऊया. अगं मावशी पाहिजे का? हो ग. अगं मावशी मी काय नाही घेतला खवा आणि चालले बघ बाजाराला. अगं मावशी मी सांगू सांग सांग. अगं मावशी मी घेतला दही आणि चालले बघ बाजाराला. अगं मावशी मी काय घेतला दही दूध आणि चालले बघ बाजाराला. अगं मावशी मी सांगायलाच पाहिजे का ग? हो. यमुनेच्या तीरी कान्हा वाजवितो बावा. ऐकलंस का ग मावशी? यमुनेच्या तीरी कान्हा वाजवितो बावा आणि विकायला घेतला मी गोड बावा आणि चालले बघ बाजाराला. अगं मावशी आम्हा सगळ्यांना विचारलंस काय घेतलंस काय नेसलंस तू नाही सांगितलंस. मी सांगायला हवं का? हो ग मावशी. मला मी घेतलंय गाजर. काय? गाजर? असं बोलली? गाजर काय म्हणते? काय पण आठवू नकोस आणि बोलू नकोस. अगं मावशी एक छानसं गाणं बोल ना. मावशी बोल की गं गाणं. अग शालू झोका दे ग मना. अग शालू झोका दे ग मला. शालू झोका दे ग मला. शालू झोका दे ग मला. मग आता कुठलं म्हणू? चांगलं सगळं म्हणायचं का? चालू नका ते काय? मला ठीक आहे आम्हीच म्हणतो. ते सगळं जाऊ दे. मीच एखादं छानसं गाणं म्हणते बघ. घ्या ग तुम्ही डोईवरी माट. धरूया मथुरेची वाट. सुरू झाला अवघड घाट. चालूया एकी पाठोपाठ. बाजारी जाड्या फार ग आम्हा गोरींना उशीर हा झाला. आला नबी रवी आला घेऊन किरणांचा शेला. आला नबी रवी आला घेऊन किरणांचा शेला.